राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांना फोडण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फिल्डिंग लावल्याची राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। खासदार अमर काळेंनी संपर्क साधल्याचा दावा केला तर काही खासदारांनी हा दावा फेटाळून लावलाय। मात्र फोडाफोडीवरून राष्ट्रवादीत रामायण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। शरद पवारांना सोडून जाणारे खासदार रावण। फोडाफोडीवरून राष्ट्रवादीत रामायण। कुंपणावरच्या खासदारांवर नेत्यांचा निशाणा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना ऑफर मिळाल्याच्या चर्चेवर खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। बाप लेकीला सोडून आमच्याकडे या ही अमानुष भाषा आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तसंच जर खासदारांना ऑफर आली आणि ते सोडून गेले तर ते रावणाचे आणि कंसाचे वंशज ठरतील असंही संजय राऊत म्हणाले। या कठीण परिस्थितीत पवार साहेबांनी 8 खासदार निवडून आणले। त्या परिस्थितीत कष्ट करून ते जर सोडून जात असतील त्यातले काही लोक, तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहे। पक्ष गेला, चिन्ह गेलं, वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब, आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय। हे कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्गुण आणि अमानुष असतील, त्याशिवाय हे सोडू शकणार नाही। तर ज्यांना जायचं ते जातील, आम्ही त्यांना थांबवणार नसल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। ज्यांना जायचं असेल त्यांनी जा असंही जयंत पाटील म्हणाले। पण असं आहे, ही तर गोष्ट खरीच आहे। आम्ही कोणाला अडवतं का कोणी? आता यांना आम्ही अडवत होतो, हे थांबले का? गेले पळून, तेच काय मोठं आहे। वास्तविक पाहता कुंपणावरच्या खासदारांशी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नेत्यांनी बोलणं अपेक्षित आहे। पण संजय राऊत हे कुंपणावरच्या खासदारांना रावण आणि कंस ठरवू लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अमोल पेडणेकर सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।